वास्तुतज्ञ घर पुसताना काही वास्तुशास्त्राच्या मुद्द्यावर विशेष लक्ष देण्याचा सल्ला देतात. चला तर मग घर पुसताना कोणत्या वास्तू टिप्स लक्षात ठेवल्या पाहिजे तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. वास्तुशास्त्र हे प्राचीन भारतीय शास्त्र असून ते घर, इमारत किंवा कोणत्याही वस्तूच्या रचनेत ऊर्जा, दिशा आणि पंचमहाभूत यांचा समतोल राखण्यावर आधारित आहे. योग्य वास्तू नियोजनामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्यामुळे मानसिक शांती, आरोग्य, आर्थिक स्थैर्य आणि कुटुंबातील सौहार्द वाढते. त्यामुळे आजच्या आधुनिक जीवनातही वास्तुशास्त्राचे महत्त्व टिकून आहे. घर ही केवळ राहण्याची जागा नसून ती आपल्या जीवनावर परिणाम करणारी ऊर्जा केंद्र असते. जर घरात नकारात्मक ऊर्जा जास्त असेल तर तणाव, आजारपण, आर्थिक अडचणी आणि वादविवाद वाढू शकतात. उलट योग्य वास्तू तत्वाचे पालन केल्यास घरात आनंद, समृद्धी आणि समाधान टिकून राहते. म्हणूनच लहान सहान गोष्टीमध्येही वास्तुनियम पाळणे उपयुक्त ठरते, जसे की घराची स्वच्छता आणि विशेषतः फरशी पुसणे. आपण सर्वजण आपले घर पसारामुक्त ठेवण्यासाठी दररोज स्वच्छ करतो. असे म्हटले जाते की स्वच्छतेचा थेट संबंध आपल्या नशिबाशी आणि मानसिक शांतीशी असतो. वास्तुशास्त्रानुसार पसारा नकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे. घर स्वच्छ करण्यासाठी फरशी पुसण्याचा उपयोग केला जातो. योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने फरशी पुसल्याने फरशी केवळ चमकदारच होत नाही, तर वास्तुदोषही दूर होतात. म्हणूनच वास्तुतज्ञ घर पुसताना काही वास्तुशास्त्रविषयक बाबीकडे लक्ष देण्याची शिफारस करतात. चला तर मग घर पुसताना कोणत्या वास्तू बाबी लक्षात ठेवल्या पाहिजेत ते आपण पाहूया. वास्तुशास्त्रानुसार फरशी पुसण्याची सुरुवात नेहमी मुख्य प्रवेशद्वारापासून करावी. त्यानंतरच घरातील इतर खोल्या आणि कोपरे स्वच्छ करावेत. फरशी पुसताना नेहमी घड्याळाच्या काट्याच्या दिशेनेच पुढे जावे. बहुतेक लोक कोणत्याही वेळी घर पुसतात, ते त्यांच्या सोयीनुसार हे करतात, परंतु वास्तुशास्त्रानुसार हे चुकीचे मानले जाते. घर पुसण्याची सर्वोत्तम वेळ ब्रह्ममुहूर्त आहे, सूर्योदयापूर्वी पहाटे 4 ते 5:30 दरम्यान. जर हे शक्य नसेल तर सूर्योदयानंतर लगेचच स्वच्छता करावी. फरशी पुसताना पाण्यात चिमूटभर संदैव मीठ किंवा थोडा लिंबाचा रस नक्की घाला. असे मानले जाते की मीठ नकारात्मक ऊर्जा शोषून घेते. असे केल्याने केवळ घरातील जंतूचा नाश होत नाही, तर कुटुंबातील सदस्यांमधील परस्पर प्रेमही वाढते. वास्तुशास्त्राच्या तत्वानुसार दुपारी किंवा सूर्यास्तानंतर घर पुसू नये. असे मानले जाते की दुपारी नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव अधिक असतो. यावेळी साफसफाई केल्याने कौटुंबिक कलह निर्माण होऊ शकतो. घरातील फरशी पुसताना काही महत्त्वाचे वास्तुनियम पाळल्यास सकारात्मक ऊर्जा वाढण्यास मदत होते. फरशी नेहमी ईशान्य दिशेकडून नैऋत्य दिशेकडे पुसावी, ज्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाण्यास मदत होते आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. पुसण्यासाठी वापरलेले पाणी स्वच्छ आणि ताजे असावे. घाणेरडे किंवा दुर्गंधीयुक्त पाणी वापरणे टाळावे. आठवड्यातून एकदा पाण्यात खडे मीठ मिसळून फरशी पुसल्यास नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि वातावरण शुद्ध राहते. तसेच सकाळच्या वेळेत फरशी पुसणे अधिक शुभ मानले जाते, कारण त्यामुळे घरात ताजेपणा आणि सकारात्मकता निर्माण होते. याशिवाय पुसण्यासाठी वापरण्यात येणारा पोछा किंवा कपडा नेहमी स्वच्छ असावा, अन्यथा स्वच्छतेचा उद्देश पूर्ण होत नाही. फरशी पुसल्यानंतर उरलेले पाणी घरात ठेवू नये, ते लगेच बाहेर टाकावे. पाण्यात थोडे सुगंधी द्रव्य जसे की गुलाबजल किंवा निंबू टाकल्यास घरात प्रसन्न वातावरण निर्माण होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे फरशी पुसताना मन शांत आणि सकारात्मक ठेवणे आवश्यक आहे, कारण आपल्या मनस्थितीचा परिणाम घरातील ऊर्जा आणि वातावरणावर होत असतो. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.